शिवसेना खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यावर जिल्हा बँकांना निधी मिळाल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय। वर जाऊन बाळासाहेबांना उत्तर द्यायचंय असं विधान काल झालेल्या बैठकीत मोदींनी उदात्त भावनेनं केल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। जुन्या 1000 आणि 500च्या नोटांच्या रूपातली 1 कोटीहून जास्त रोकड पुणे पोलिसांनी पकडली। अंकेश अग्रवाल या तरुणाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली। पुणे पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकानं ही कारवाई केली। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावरून मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला फटकारलं। तुमच्या असमाधानकारक कामामुळे आम्हाला प्रश्न विचारण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, अशा शब्दात उच्च न्यायालयानं सीबीआयच्या संथगती तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली। अशीच परिस्थिती राहिली तर सामाजिक बदल कधीच होणार नाहीत, अशी खंतही न्यायालयानं व्यक्त केली। मनमाड नगरपालिका निवडणूक प्रचाराला हिंसेचं गालबोट लागलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्व वैमनस्यातून झालेल्या हाणामारीत काँग्रेस समर्थक उमेदवार रफिक शेख आणि राष्ट्रवादीचे उमेदवार योगेश पाटील जखमी झाले। गल्लीतल्या भांडणालाही लाजवेल असा राडा सोलापूर महापालिका परिवहन समिती बैठकीत झाला। यावेळी काँग्रेस आणि भाजप सदस्यांनी थेट खुर्च्याच एकमेकांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला। काँग्रेसचे शिवाजी मगरुमखाने आणि भाजपचे अनंत धुम्मा यांच्यात शाब्दिक बाचाबाचीनंतर हा गदारोळ झाला। वाळू उपशासाठी अडचण ठरत असलेल्या बंधाऱ्याचे दरवाजे सोलापुरात वाळू माफियांनी रातोरात उखडून फेकले। त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातल्या आळगे गावात घडली आहे। महसूल खात्यानं या प्रकाराबाबत अक्षम्य दिरंगाई केल्यानं आळगी ग्रामस्थ संतापले। देशभरात गाजलेला कोट्यवधींचा मुद्रांक घोटाळा प्रकरणाची सुनावणी नाशिक न्यायालयात सुरू झाली आहे। रेल्वेनं पाठवण्यात आलेले मुद्रांक गायब केल्याप्रकरणी सीबीआयनं एकूण 52 गुन्हे दाखल केलेत। या प्रकरणात रेल्वे पोलिसातले अनेक उच्चपदस्थ आरोपी असून तेलगी या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार होता। पुण्यातील दुचाकीही आता हरित ऊर्जेवर धावणार आहेत। सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांचं लोकार्पण आज पुण्यात झालं। दिल्लीनंतर पहिल्यांदाच पुण्यात हा प्रयोग राबवण्यात आला। त्यामुळे पुणे शहरात एका नव्या हरित पर्वाला सुरुवात होणार आहे। पोलीस, फायर ब्रिगेड आणि रुग्णवाहिका सेवा लवकरच 112 या एकाच हेल्पलाईन नंबरवरती उपलब्ध असणार आहेत। सध्या आपत्कालीन परिस्थितीत या तीनही यंत्रणांशी संपर्क साधण्यासाठी वेगळे क्रमांक डायल करावे लागतात। ते टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलाय। मुंबई हायकोर्टाच्या कृपेनं ठाणे डोंबिवलीकर प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेवरून थेट लोकल उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे। सीएसटी ते अंधेरी लोकल अस्तित्वात आहे, मग चर्चगेटहून सेंट्रलला गाडी का नाही, अशी विचारणा कोर्टानं केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।